तर बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा सुद्धा आज निकाल लागणार आहे। या दोन्ही पोटनिवडणुकीच्या निकालांकडे लक्ष आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोन्ही ठिकाणी विक्रमी मतांनी महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सोरवसे यांच्याकडून। सागर, बारामती असेल राहुरी असेल या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकांकडे लक्ष आणि जे एक्झिट पोलचे अंदाज वर्तवतायत ते एकतर्फी विजय वर्तवतायत। काय अधिकची माहिती आणि साधारणतः चित्र कधीपर्यंत दोन्ही ठिकाणचं स्पष्ट होऊ शकतं? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर या बारामती पोटनिवडणुकीची जागा जी आहे ती या ठिकाणी रिक्त झाली होती आणि त्यानंतर या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती प्रक्रिया आज पार पडणार आहे। साधारणपणे 8 वाजता सकाळी मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होईल आणि दुपारी 12 पर्यंत सर्व निकाल जे आहे ते स्पष्ट होतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे। कारण आपण पाहिलं 20 टेबलच्या माध्यमातून 24 फेऱ्या ज्या आहेत ते मतमोजणीच्या होणार आहेत। त्यामध्ये 20 टेबल्स जे आहेत ते साधारणपणे EVM मशीनसाठी आणि 6 टेबलद्वारे पोस्टल मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने असा संकल्प केलेला होता की देशातील सर्वाधिक मताधिक्याने सुनेत्रा पवार निवडून येतील अशा पद्धतीचा संकल्प त्यांनी केला होता। त्यानंतर आपण पाहिलं की खरं तर मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षपणे मतदान जे आहे ते देखील झालेलं होतं। जवळपास 2,24,000 मतदारांनी जे आहे ते मतदानाची आपला हक्क बजावलेला होता। त्यामुळे यापूर्वीचं रेकॉर्ड जर का पाहिलं तर 2,14,000चं साधारण रेकॉर्ड उत्तर प्रदेशमधल्या एका आमदारांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर आता देशातील सर्वाधिक मताधिक्याने सुनेत्रा पवार निवडून येणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच बारामती पोटनिवडणुकीकडे केवळ मताधिक्य किती मिळते अशा पद्धतीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प जो होतो या ठिकाणी होता। तर दुसरीकडे राहुरीमध्ये देखील तशाच पद्धतीनं एक भावनिक वातावरण जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती या दोन्ही ठिकाणी आज मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। खरं तर आपण आता बारामती मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहोत। राज्य वकार महामंडळाच्या या कार्यालयामध्ये हे मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर 3 महिन्यांनी ही मतमोजणी किंवा ही मतदान जे आहे हे निवडणूक पार पडते आणि त्यासाठीच आता जय्यत तयारी सगळी करण्यात आलेली आहे। साधारणपणे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत याचे निकाल जे आहेत ते हाती येणं अपेक्षित आहे। खरं तर महायुतीकडून सर्वांनाच आवाहन करण्यात आलं होतं विरोधी पक्षांना की ही निवडणूक बिनविरोध करावी। मात्र असं असलं तरी जवळपास सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार जे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। विशेषतः कोणत्याही राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांनी जे आहेत यामध्ये उमेदवार दिलेला नाही आहे। मात्र अपक्ष उमेदवार जे आहेत ते यामध्ये आहेत। यामध्ये साधारणपणे आपण पाहिलं की अभिजित बिचुकले असतील, करुणा मुंडे असतील, असे नेते जे आहेत जे खरं तर स्वतःचे पक्ष किंवा स्वतःच्या संघटना चालवतात हे नेते अपक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज बारामतीमध्ये होणाऱ्या या मतमोजणीमध्ये सुनेत्रा पवार सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोतच। सुखदास, धन्यवाद।